अरे तुम्ही तर जिवंतपणे मुंडे साहेबांकडे पाठ फिरवली ना, तुम्ही गोपीनाथगडाची कशाला चिंता? अरे किती घाणेरडं राजकारण. माझं तर आज सकाळपासून मनस्थिती नाही. वाईट नाही वाटलं. वाईट कुठं वाटलं की हे सगळे मंडळी मला स्टेजवर शिव्या देत होते आणि आमच्या बहिणीला त्याचा आनंद होत होता. मी आपल्या सगळ्यांना विचारतो, मीही प्रचार सभा केल्या, मान्यवर नेत्याच्याही एवढ्या वर्षात सभा झाल्या. जे कोण नेते आले कधी माझ्या समोर माझ्या बहिणीवर कधीच खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही ना, ती मी कधी सहन केली, कारण हे माझ्या संस्कारात बसत नाही. रात्री मी केसला होते, काल सकाळी केस जाऊन रात्री आले. तसं मी व्हॉट्सअप आणि हे काही बघत नाही, मला त्याचा ताण होतो हे सोशल मीडियाचं. पण काल रात्री मी माझ्या भावाचं भाषण ऐकलं विड्यामध्ये. मला असं वाटलं का आता राजकारण सोडून ठेवा, इतकं मला वाईट वाटलं. त्या सभेत माझी बहीण मला असं म्हणते की मी दुष्ट राक्षस आहे. आणि या राक्षसाचा म्हणजे माझा आमची बहीण नायनाट करणार. मी केलंय काय? इतकं तुम्हाला होणार झालं पदाचा, प्रतिष्ठेचा, आणि तुम्हाला पराभव पचत नाही. अरे तुमच्या पाठीवर जन्म घेतलेली धाकटी बहिणीचे झाडा नसाची रक्ताची काय शब्द वापरले तुम्ही स्वतःच्या बहिणीसाठी. अरे मला वाटलं बाबा तुला 19 वर्ष मी राखी बांधली, अजूनही माझा भाऊ म्हणते की, आणि तुम्ही काय म्हणता बहीण बाई, बहीण बाई म्हणतात का रे तुमच्याकडे इकडं? काय म्हणते? अरे आपण कुठल्याही पक्षातल्या माणसाला ताईच म्हणते ना, तुम्ही सुप्रिया ताई म्हणता, बरोबर आहे? मी राक्षस आणि ते दुष्ट राक्षस. ताई साहेब, ही भाषा आपण ज्यांचा वारसा चालवताय ना, त्यांच्या कन्या म्हणून आपल्याला शोभत नाही. बहीण बाई किती खाली जावं माणसं. आज वाटायला राजकारण सोडून जावं, पण या रामेश्वर आरसकरांना निवडून आणण्यापुरतं काम मला करावं लागेल ना. अरे मी काय नाही निर्माण केलं? मी गोपीनाथगड निर्माण केला, मी गोपाल भक्तीगड निर्माण केला, मी नारायणगडालाही सांभाळला, मी गहिनीनाथगडालाही सांभाळलं. 9 महिने या परळीतल्या मायबाप जनतेला नगर परिषदेच्या माध्यमातून आणि नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाणी पाचतोय म्हणून मला संपवायचं. अरे कुणाची आणणार आहे, कुणाचा दवाखाना आहे, कुणाचं कर्ज आहे, कुणाचं मंदिर बांधायचंय, मंदिराला जागा पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मायबाप जनता मी केल्या का नाही? परिस्थिती असो नसो मी हे सगळं केलं म्हणून आमच्या ताईसाहेबांना मला संपवायचंय का? काय करता गोपीनाथ मुंडेच्या पोटी जन्म घेतला म्हणून हे मोठेपण आहे. फक्त गोपीनाथ मुंडेच्या पोटी जन्म घेतला एवढंच मिळते माझं? ते तर खरंच आहे. गोपीनाथ मुंडेच्या पोटी जन्म घ्यायला मागच्या जन्मीचं पुण्य लागतंय. तुम्ही 7 जन्मात कुठलं पुण्य केल्याचं दिसत नाही. स्वर्गीय मुंडे साहेबांनी भावाशी रक्ताचं नातं तोडायचं घोषणा केली, आम्हाला बाजूला केली, पण जगासमोर असं दाखवलं की जसं आम्ही गद्दारी केली. ताई, हे कुणाच्या म्हणण्यावर झालं? एकदा तरी जनतेला समोर येऊन सांगा, कुणी केलं? घरापासून घर वेगळे केलं. त्या दुःखातून कधीच अण्णा सावरू शकले नाहीत. त्याच दुःखात अण्णा गेले. आणि ताईसाहेब, आज त्या स्वर्गीय अण्णांची तुम्हाला आठवण यायला लागली आहे का? तर म्हणे कनेरवाडीत आज बोलल्या, म्हणल्या अण्णांच्या समाधीला धनंजय मुंडे आणखीन 1 वर्षी सुद्धा बसवू शकला नाही. ताई, तुम्हाला माहित नसेल
अण्णांना हीच काळजी होती की धनंजय मुंडेला कधी गुलाल लागेल का नाही, कारण त्यांनी ते हयात असताना फक्त पराभव पाहिले. आणि गोपीनाथ मुंडेवर जगात माझ्या एवढं प्रेम कुणीच केलं नसेल. या जगात स्वतः म्हणजे एक प्रधानमंत्री वडील होते, प्रधानमंत्री मुलगी होती तरी वडिलांचं स्मारक बांधलं नाही. मी माझ्या बाबाचं स्मारक बांधलं. तुम्ही बाबाच्या चौथऱ्यावर सारी फरशी लावली नाही. तुम्ही काय शिकवता मला बाबाचं प्रेम? तुम्ही तुमच्या स्वर्गीय मुंडे साहेबांचं स्मारक केलं. तेवढं मोठं स्मारक स्वाभाविक आहे. स्वर्गीय मुंडे साहेब तेवढे मोठे होतेच, पण स्वर्गीय मुंडे साहेबांना तेवढं मोठं करण्यात स्वर्गीय अण्णांनी सबंध आयुष्य स्वतःच झिजवलं. तुम्ही स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नावाचा राजकारणासाठी वापर केला ताई, पण मी कधीच राजकारणामध्ये स्वर्गीय अण्णांचा वापर नाही केला. कारण का? आमची काही किंमतच नाही ना. कारण शेवटी काय, आमच्या ताई मोठ्याच्या पोटी जन्माला आल्या म्हणून त्यांनी काम नाही केलं तरी चालतंय, तुम्हाला दुष्काळात पाणी नाही पाजलं तरी चालतंय, अडचणीच्या काळात तुमचा फोन घेतला नाही तरी चालतंय, मंत्री होऊनही मतदारसंघाचा विकास केला नाही तरी चालतंय. आम्ही बाकी सगळं चांगलं करतो, पण आम्ही कितीही काम केलं पण त्या कामाची किंमत मताच्या वेळेस होत नाही. का? आम्ही पंडितांनाच्या पोटी जन्माला आलो म्हणून. कारण माझ्या जीवावर एवढे सगळे उभे मेरिट नाही. माझं मेरिट नाही आहे. माझी सभा कशाला जमली? ही सभा कशाला जमली? जर माझी लायकी नसेल तर माझं मेरिट नाहीये. का मेरिट नाही? का मेरिट नाही? मला वक्तृत्व नाही, मला कर्तृत्व नाही, नेतृत्व नाही, दातृत्व नाही. अरे या सगळ्या गुणांवर मातृत्व सुद्धा माझ्याकडे आहे. तुम्ही म्हणता कसं? मला माझी बहिणीने आरोप केला, म्हणली भाऊ माझा 2 नंबरवाला. मी तुम्हाला विचारतो, माझं काहीतरी 2 नंबरचं आहे का? काय 2 नंबर? तुम्ही काय बोलताय? एवढं काय भावाने केलं? का पाण्यात एवढं बघताय? अरे त्यांचं कसलंही 2 नंबरचं जमतं रे बाबा. ते मोठ्याचे लेकर, आपलं कसं जमायचं? त्यांचं दारू जमल, पोषण आहार जमल, सगळं जमल, मोबाईल जमल, सगळं जमल, आणि मला तुम्ही म्हणता मी 2 नंबरवाला.